हॅलो, मी रणजित जाधव. मी डॉक्टर शर्वरींकडे साधारणतः नोव्हेंबरच्या दरम्यान भेटायला आलो होतो. कोलेस्ट्रॉल खूप जास्त होतं, हार्ट रिलेटेड काही सिम्पटम्स होते, कारण ऑब्वियसली कोविड पेशंट्सला ते असतातच. तर दॅट वॉज अगेन अ वरी. कोलेस्ट्रॉल वॉज अ बिगेस्ट वरी. ट्रायग्लिसराइड्स वर अ बिग वरी. आणि त्या सगळ्यावर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन आणि आहार आणि व्यायाम या सगळ्यांचं संतुलन कसं साधायचं यासाठी मग सल्ला घेण्यासाठी आम्ही शर्वरी मॅमकडे आलो. 222 होतं आणि आज 120 आहे ते. आणि HbA1c 5.9 होतं सुरुवातीला, आज 5.4 आहे. वजन माझं 78 किलो होतं आणि आज 70 किलो आहे. मला खूप फिट वाटतंय आज. डेफिनेटली वजन कमी झाल्यामुळे आहेच आहे, पण माझं कोविडच्या नंतर जी स्टेज होती त्यावेळेस म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलं की फक्त 1.5 किलोमीटर सायकल करा, 3 किलोमीटर सायकलिंग करा. आज मी ऑन एन ॲव्हरेज 30 किलोमीटर अल्टरनेट डे करतो आणि वीकेंडला 50 किलोमीटर सुद्धा मला काही अवघड वाटत नाही. सो हे मी रुटीन मेंटेन करू शकतो. आउट ऑफ कंट्रोल गेलेली तुमची हेल्थ आहे ती आता तुम्ही सावरू शकताय, हा कॉन्फिडन्स आलाय का? अगदी नक्की. इंडिपेंडेंट झालात का तुम्ही आता? हो, मी रेग्युलरली आणि इनफॅक्ट त्याच्यामध्ये जास्त सजग देखील झालोय हेल्थच्या बाबतीत. स्वतःचे रिपोर्ट स्वतः कसे चांगले वाचणे आणि मॅमचे जे व्हिडिओज आहेत तर त्याच्यावर त्यांचं पाहून स्टडी करून आपले रिपोर्ट कसे वाचायचे आणि त्या वेगळ्या करेक्ट पर्स्पेक्टिव्हनी कसे वाचायचे ते की त्याचा जास्त अनुभव चांगला आला आणि ते आता होतंय. त्यामुळे आय थिंक आता थोडंसं ऑटो पायलटवर हळूहळू जायला लागलोय. हा कॉन्फिडन्स आलाय आणि हा फक्त मॅममुळे आलाय. आणि तुमचे खंदे कार्यकर्ते तुम्हाला उत्साहाने मदत करणारे, त्यांचं काय मत आहे याविषयी? नमस्कार, मी प्रतिमा जाधव. खूप ड्रास्टिक चेंज आहे हा डाएट चालू केल्यापासून. स्पेशली पोस्ट कोविडमध्ये खूपच मिस्टरांची तब्येत खराब झाली होती. खूप म्हणजे ते स्वतःच हे झाले होते, खूप डिप्रेस, आणि त्यांना असं वाटत होतं की मी याच्यातनं कधी बाहेर येईन की नाही. पण हा डाएट प्लॅन नंतर इतका फरक पडला आहे सगळ्या ह्याच्यामध्ये की ते मलाही आश्चर्य वाटते की एवढ्या लवकर ते म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की इट मे टेक 9 months, इट मे टेक 4 years, इट मे टेक 5 years, असं काहीच सांगू शकत नाही कारण सगळंच ट्रायल एरर बेसिसवर आहे. पण डाएट प्लॅन नंतर खूपच फरक पडला. इव्हन फॅमिलीमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे जो आम्ही रोजचा आहार घेतो त्याच्यामध्ये पण आम्ही सगळी तेलं किंवा जे काय मॅडमने सांगितलं आहे तोच आहार आम्ही मुलंही घेतो. तर आम्हाला सुद्धा आमची पण एनर्जी लेवल खूप वाढली. त्रास वगैरे असल्यामुळे म्हणजे मलाही असं एनर्जी थोडीशी वाटते की चला आता उत्साह वाटतोय कामं करायला की उठून हे करूयात. आणि म्हणजे आधी असं वाटायचं की अरे बापरे, म्हणजे पेशंट असल्या बाजूला की आपणही असं डिप्रेस होतो, तर तसं काही वाटत नाही. अजून मलाही तेवढाच उत्साह वाटतो, हे सगळं करायलाही आनंद वाटतोय. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पण काही चेंजेस जे होते की भाकरी करणं वगैरे, तर ती त्यांची उरलेली भाकरी मी खाल्ली किंवा तो उरलेलं चिकन मी खाल्लं, असं बरेचदा होतं. आणि माझाही बीपीची गोळी होती मला 40ची, तर ती माझी आपोआप माझ्या डॉक्टरांनी 20 केली आहे. फक्त थोडेसे चेंजेस की जे त्यांचं आहे तेच फॉलो, म्हणजे तेल, साखर हे जे सगळं बंद केलं आहे, दाणे, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मी आता ते बनवतच नाही, कारण ते बनवलं की खाल्लं जातं म्हणून मी ते बनवतच नाही. म्हणजे बनवलं ते खाल्लं ते ऑटोमॅटिक सगळं आहे. सो माझंही वजन ऑलमोस्ट 10 किलो कमी झालंय, ऑलमोस्ट 10 किलो. मस्त, ग्रेट, थँक्यू, वेलकम.